तर पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले खरे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पण काका आणि पुतळ्यांमध्ये दुरावा दिसून आलेला बघायला मिळाला। शरद पवारांपासून 2 खुर्च्या सोडून अजित पवार बसले। बैठकीमध्ये पवार आणि सुप्रिया सुळेंकडे बघणं सुद्धा अजितदादांनी टाळलेलं बघायला मिळालं। बैठकीमध्ये शरद पवारांनी काही प्रश्न सुद्धा मांडले, त्यापैकी काहींची उत्तरं अजित पवारांनी दिली आहेत। तर शरद पवारांनी काय प्रश्न विचारले आणि यावरती अजितदादांनी नेमकी कशी उत्तरं दिली आहेत बघूयात। बारामतीमध्ये पाणी दूषित येतंय, हात घातला की काळं पाणी येतंय, यावरती कारवाई करा असं शरद पवार म्हणाले। तर यावरती अजितदादांनी उत्तर दिलंय, बारामती परिसरामध्ये काही कारखाने हे प्रदूषण करतायत, त्या संदर्भात प्रदूषण बोर्डाशी बोलून नोटिसा पाठवायला सुद्धा सांगितल्यात। कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल। तालुकानिहाय निधी वाटपाची माहिती द्या असं शरद पवारांनी सांगितलं। तर अजितदादा म्हणतात खासदार निमंत्रित आहेत, बाकी बोलायला आणि बोलायचा अधिकार हा DPCच्या सदस्यांना आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।